की महिला शिकू शकत नाहीत कारण त्या चूल आणि मूल याच्यामध्ये अडकलेल्या असतात. मी तर म्हणेल जर बाई या दोन गोष्टींमध्ये अडकलीच नाही तर ती कुटुंब व्यवस्था तरी कशी टिकेल. आणि बाई चंद्रावरती गेली तरी तिला भाकरी आलीच पाहिजे ही एक खूप आपल्याकडे आग्रहाचं स्टेटमेंट असतं. आणि हे मी एक गृहिणी म्हणून सुद्धा विचार करते त्यावेळेस सुद्धा मला हे पटतं आणि हे आपल्या प्रत्येकालाच पटतच असणार आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नूतन होम अँड किचन हब. आज आपल्यासोबत डॉक्टर हर्षदा आहे. डॉक्टर हर्षदा, तुम्ही तुमचं प्लीज इंट्रोडक्शन आमच्या सबस्क्रायबरला देऊ शकणार का? नक्कीच. नमस्कार, माझं नाव डॉक्टर हर्षदा राऊत. सध्या मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड करिअर कोर्सेस दॅट इज IMCC कोथरूड, मयूर कॉलनी कोथरूड इथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून मॅनेजमेंटला कार्यरत आहे. माझा 6 वर्षाचा अनुभव आहे टीचिंग क्षेत्रातला. नुकतीच मला म्हणजे एप्रिलमध्ये PhD ही डिग्री अवॉर्ड झाली आहे. याच्या व्यतिरिक्त मी एक लेखिका आहे. माझं प्रकाश यात्री हे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. एवढीच माझी ओळख आहे. हर्षदा यांनी त्यांची ओळख आपल्याला सांगितली आहे. तुम्ही प्रकाश यात्री हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्याबद्दल थोडं आम्हाला सांगू शकणार का? प्रकाश यात्री याची लेखिका होण्यापूर्वी मी एक व्होरासियस रीडर आपण ज्याला म्हणतो की अतिशय आवडीनं वाचन करते. वयाच्या 8व्या वर्षापासून मला वाचनाचा छंद लागला. माझे आईवडील दोघंही शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे घरात उत्तमोत्तम पुस्तकं आम्हाला लाभली. त्याच्यामुळे वाचनाचा छंद म्हणण्यापेक्षा ही एक हॅबिट म्हणून मला जोपासली गेली. नियमित पेपर वाचन, त्याच्यानंतर कॉमिक्स वगैरे ही सगळी पुस्तकं तर वाचलीच, पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे शाळेचा नॉर्मल अभ्यास त्याच्यासोबत मी इतकी सारी पुस्तकं वाचली की त्या वाचनामधूनच कुठेतरी लिखाण हे उत्स्फूर्तपणे येत गेलं. मी 11वीत असताना एक निबंध लिहिला होता पेन नावाचा. त्याच्यानंतर माझे अनेक ललित निबंध मी लिहित गेले. माझी आई या निबंधांची पहिली श्रोता असायची. मी ते निबंध वाचून दाखवायचे तिला आणि त्याच्यातून ही कला स्फुरली. त्याच्यानंतर मी जवळपास 2019 साली जेव्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ इथे असताना लॉकडाऊनचा काळ होता तो, आणि माझ्या आईने मला प्रेरणा दिली की अगं तुझे इतके सगळे निबंध प्रसिद्ध आहेत, निबंध तू लिहिलेले आहेस, तर तू या सगळ्याचं एक पुस्तक का करत नाहीस. मग त्यातूनच माझे पती जितेंद्र राऊत यांनी मला प्रेरणा दिली की तू एक पुस्तक लिही, आणि त्याच्या पाठीमागे बाबाही होते. आणि मग या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून माझं प्रकाश यात्री हे पुस्तक प्रसिद्ध झालं. तुमचं प्रकाश यात्री पुस्तकाबद्दल आम्ही भरपूर ऐकलेलं आहे आणि आज आम्हाला आणि आमच्या सबस्क्रायबरला याबद्दल तुमच्यामुळे माहिती मिळू शकली. थँक्यू. डॉक्टर हर्षदा, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही नाटकसुद्धा लिहितात, तर तुमचं सर्वात आवडतं नाटक कोणतं आहे आणि तुम्ही ते नाटक कोणतं आहे ते आम्हाला जरा सांगू शकणार का? नाट्यलेखन म्हणजे वाचनाचा जो कल्पवृक्ष आहे त्याच्या खाली बसल्यानंतर मिळालेलं एक फळ म्हणजे नाट्यलेखन मी म्हणेन. वसंत कानेटकरांची सुमारे 40 एक नाटकं मी वाचली आहेत माझ्या शालेय जीवनात आणि प्लस कॉलेजच्या जीवनामध्ये. आणि आपण एक टाईपचं वाचन जेव्हा करत जातो तेव्हा त्याच टाईपचं लिखाण मला स्फुरतं. हे माझ्यासाठी एक पॅरलल चालणारी ॲक्टिव्हिटी आहे. तर आमच्या कॉलनीमध्ये गणेशोत्सव वगैरे स्पर्धा व्हायच्या आणि मग त्याच्यासाठी शिवाजी महाराजांवरती एक नाटक मी सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं होतं. तिथून माझ्या नाट्यप्रवासाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मनोरंजन नाट्यस्पर्धा नावाची एक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा झाली होती मी MBA मध्ये असताना, आणि त्यावेळेस तिथे ती राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेमध्ये माझा हा पहिलाच अटेम्प्ट होता की मी कॉलेजमध्ये असताना दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली होती. आणि सुमारे 16 मुलं होती आमच्या कॉलेजची जी फर्स्ट टाइम स्टेजवरती नाटक परफॉर्म करत होते. अँड दॅट वॉज द फर्स्ट टाइम फॉर मी टू राईट द नाटक ॲट सच अ ग्रेट लेवल. आणि ती माझी सुरुवात होती. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला सुद्धा केशवराव भोसले नाट्यगृह इथे आमचं नाटक झालं होतं. नाटकाचं नाव होतं संक्रमण. त्याच्यासाठी मला पेटंटही मिळालेलं आहे. महाराष्ट्र म्हणजे रंगभूमीवरती कुठलंही नाटक प्रेझेंट करण्यापूर्वी त्याच्यामध्ये आक्षेपार्ह काही मजकूर नाही हे जाणून घेण्यासाठी ते एक पेटंट द्यावं लागतं, ते एक पास करावं लागतं. त्याच्यानंतर जसे जसे नाटकाचे जेव्हा जेव्हा गरज पडत गेली त्याप्रमाणे मी नाटक लिहित गेले. मीच तो नरेंद्र हे एक माझं लेटेस्ट नाटक आहे. त्याच्या अगोदर बाहुबली रिलोडेड नावाचं एक माझं नाटक आहे. असे छोटे मोठे नाटुकल्या, नाटिका, त्याच्यानंतर नाट्यस्पर्धांसाठीची नाटकं अशी मी लिहित गेले. म्हणजे त्याची संख्या मला वाटतं सुमारे 15 ते 16 असेल सहज.
आपल्याला हर्षदा मॅडमांनी खूप छान प्रकारे सांगितलं आहे की त्यांनी नाटक हे क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे शिक्षण नाही तर वेगवेगळ्या कलांमध्ये सुद्धा त्या पुढे आहे. असं कुठलं क्षेत्र आहे जिथे त्यांनी बोट टाकलं आणि त्यांना यश मिळालेलं नाहीये. तुम्ही आत्ताच मॅडमांकडे पाहिलं त्या PhD झालेल्या आहे, त्यांनी स्वतः एक नाटक लिहिलेलं आहे, त्यांनी असे अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत आणि जे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे त्याबद्दल हर्षदा मॅडमांचं खूप धन्यवाद. डॉक्टर हर्षदा यांनी MPSC सुद्धा केलेली आहे आणि तुमचा MPSCचा काय प्रवास होता हे थोडं आम्हाला सांगू शकणार का? माझ्या आईवडिलांची मी एकुलती एक मुलगी आहे, तर आईवडिलांना नेहमीच वाटायचं की मी म्हणजे एक ऑफिसर व्हावं म्हणून. जेव्हा मी इंजिनिअरिंग कंप्लीट केलं होतं, BE इलेक्ट्रॉनिक्स आहे माझं, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथून. तर जेव्हा कंप्लीट केलं होतं त्यावेळेस त्यांनी म्हटलं की एक MPSCची परीक्षा आहे, त्यावेळेस PSI, STI आणि असिस्टंट ह्या परीक्षा संयुक्त विद्यमाने म्हणजे कंबाईंड पद्धतीने व्हायच्या. तर आईवडील म्हणाले की तू जा आणि ही परीक्षा दे म्हणून. तर त्याचा फारसा माझा काही अभ्यास नव्हता, पण हां मला सोशल स्टडीजची आणि अवांतर वाचनाची आणि जनरल नॉलेजची आवड खूप होती. तर त्याच्यामुळे मी तर विदाऊट एनी प्रिपरेशन ती जाऊन एक्झाम दिली आणि मी लक म्हणेन हे, किंवा एकतर लक म्हणू शकते किंवा काही गोष्टी आपल्यामध्ये संस्कारातून जशा घडत असतात तशा पद्धतीनं झालं हे आणि मी ती एक्झाम पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालं. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यांना आश्चर्याची गोष्ट होती ही की लोक कोचिंग क्लासेस लावतात आणि माझ्यासाठी हे सहज होतं. तर तिथून पुढे अपेक्षा वाढत गेल्या आईवडिलांच्या पण आणि त्याच्यानंतर मी मेन्स एक्झामही दिली त्याची. त्याच्यानंतर असे सतत प्रयत्न माझे चालूच राहिले MPSCसाठी, पण मी कुठे थांबून राहिले नाही की म्हणजे याचं प्रिपरेशन करायचं आहे म्हणून एक 6-7 वर्षाचा गॅप घेतला असं मी केलं नाही. पुढे मग मी MBA झाल्यानंतर लगेच इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर म्हणून लागले, त्याच्यानंतर MBAला लेक्चरर म्हणून लागले. तर याच्यामध्ये हा प्रवास कुठेतरी सुटत गेला. त्याच्यानंतर पुन्हा ज्यावेळेस माझा मुलगा पहिला मुलगा झाला मला, त्यावेळेसची गोष्ट की मी PSI एक्झाम जी होती ती सुद्धा मेन्स एक्झाम सुद्धा पास झालेली आहे. पुढे फिजिकल ट्रेनिंग वगैरे अर्थात तो काही पार्ट करायचा नव्हता मला म्हणून मी तिथे गेले नाही, पण हां ही एक्झाम क्रॅक केली. आणि त्याच्याच सोबत एक CDS म्हणून कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस नावाची एक परीक्षा असते, तर ती परीक्षा पण मी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झाले होते. म्हणजे या सगळ्यासाठी कुठेही कोचिंग केलं नाही, काहीच नाही, असा सगळा माझा प्रवास आहे. आणि स्पर्धा परीक्षांची आवड ही माझ्या आईकडून मला लागलेली आहे. आणि नेट एक्झाम म्हणून एक असते, नेट एक्झाम जी आपण अध्यापन क्षेत्रासाठी असते ती एक्झाम, तर नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ज्याला म्हणतो आपण, त्या एक्झामचं सुद्धा तसंच आहे. बरेच लोक फॉर्म भरतात म्हणून मी आपला फॉर्म भरला होता आणि त्या एक्झाममध्ये पण माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती एक्झाम क्लिअर आहे. आणि ती एक्झाम क्लिअर असल्यामुळे मला PhDसाठी एक वेगळी एक्झाम जी द्यावी लागते ती द्यावी लागली आणि माझी डायरेक्ट एंट्री आहे PhDसाठी. ओके. एक्झाम सुद्धा मॅडम पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाल्या म्हणून मॅडमांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. डॉक्टर हर्षदा, तुम्ही आता नुकतीच PhD पास केली आहे आणि आता जे नवीन यंगस्टर येत आहेत त्यांना तुम्ही काय गायडन्स करू शकता की त्यांनी PhD करण्यासाठी काय केलं पाहिजे? ओके. आजकाल PhD ही अध्यापन क्षेत्रामध्ये म्हणजे टीचिंग क्षेत्रामध्ये अतिशय मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. माझा PhDचा प्रवास खरं म्हणजे मला फेलोशिप अगोदर मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्टी, दॅट इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, ही एक स्टेट ऑटोनॉमस बॉडी आहे. तर त्याच्यातर्फे एक परीक्षा घेतली जाते फेलोशिप देण्यासाठी PhD ॲस्पिरंट्सना. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती होती, त्या निमित्ताने 125 मुलांना ही फेलोशिप देणार होते. आणि त्याची अट अशी होती की रजिस्टर्ड कॅन्डिडेट्स वेर ओनली एंटरटेन आणि जे लोक नॉन रजिस्टर्ड आहेत त्यांना नेट कंपल्सरी होती. तर आय वॉज लकी की 125 लोकांमध्ये फक्त 5 लोक जी महाराष्ट्रामधून निवडली गेली त्याच्यापैकी मी एक होते. आणि आय वॉज नॉट रजिस्टर्ड दॅट टाईम. आय हॅड क्वालिफाईड ओनली नेट एक्झामिनेशन अँड ऑन दॅट बेसिस आय कुड क्रॅक द फेलोशिप. आणि ती फेलोशिप क्रॅक केल्यानंतर पहिल्यांदा मला फेलोशिप अवॉर्ड झाली. आणि त्याच्यानंतरची अट अशी होती की 2 वर्षात तुम्ही रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. PhDच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस अशी असते की रजिस्ट्रेशनसाठी 1 वर्ष लागतं. आणि माझं कसं आहे, माझं शिक्षण जे आहे ते कोल्हापूर युनिव्हर्सिटीत झालेलं आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी. आय वॉज कॅरिंग दॅट टाईम. आणि माझ्यासाठी एवढा प्रवास करणं शक्य नव्हतं.
आणि त्याच्यानंतर एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी दॅट इज MIT ADT युनिव्हर्सिटीची लोणी काळभोर इथे आहे, त्यांचे रजिस्ट्रेशन्स ओपन झाले होते आणि आय वॉज दी ओनली नेट क्वालिफाईड कॅन्डिडेट ऑफ देअर बॅच टू गेट ॲडमिटेड देअर. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. 2016 साली मला फेलोशिप मिळाली, 2017 साली माझं PhDचं रजिस्ट्रेशन झालं आणि तिथून पुढे 2023मध्ये मला तो अवॉर्ड मिळाला. जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझा छोटा मुलगा 10 महिन्याचा होता आणि आता जेव्हा कंप्लीट झाली त्यावेळेस तो आता बरोबर HKG म्हणजे फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेलेला आहे. असा मोठा प्रवास होता. PhDचा प्रवास हा पूर्णतः ना ब्रेथ टेकिंग ज्याला आपण म्हणतो किंवा तुमचा पेशन्स चेक करणारा असतो अक्षरशः. म्हणजे एकाच विषयावरती तुम्ही 6-7 वर्ष अक्षरशः विचार करत राहता आणि दुसऱ्या परीक्षांमध्ये काय असतं की मटेरियल इज अवेलेबल विथ यू, सिलेबस इज देअर आणि तुम्ही फक्त रेफर करताय. PhDचं तसं नाहीये. इथे सगळ्याच गोष्टी तुम्हाला स्वतःहून मांडायच्या, स्वतःहून नव्याने सुरुवात करायची आहे. तर हा एक वेगळा प्रवास होता. तर त्याच्यामुळे PhDच्या डिग्रीने खूप काही शिकवलं. आता नवीन लोकांना काय सांगायचं हा जर प्रश्न केला तर नवीन लोकांसाठी जर PhD त्यांना जर करायची असेल तर पेट दॅट इज PhD एंट्रन्स टेस्ट ही एक एक्झाम असते जी पूर्ण सगळ्या विद्यापीठ जेवढे आहेत महाराष्ट्रात ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या लेवलला ती PhDची एंट्रन्स एक्झाम घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करायचं असतं आणि ती क्वालिफाय केली की मग तुम्हाला गाईड अलॉट होतं आणि मग तुम्हाला PhD करायची असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी नेट केलंय म्हणजे नेट क्वालिफाय झालेत माझ्यासारखे तर त्यांना ती PhD मधून एक्झाम्शन मिळतं आणि त्यांना ती डायरेक्ट एंट्री असते. याच्या व्यतिरिक्त एक JRF म्हणून पण आहे ज्याला फेलोशिप मिळते UGC कडून. ओके. नवीन येणाऱ्या यंगस्टरला PhD करण्यासाठी काय करावे लागते हे आपल्याला डॉक्टर हर्षदा मॅडम यांनी खूप छान प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. हर्षदा मॅडम, तुमच्या हॉबीज काय आहे आणि तुम्ही त्या कशा जोपासतात हे आम्हाला सांगू शकणार का? हॉबीज म्हणायला गेलं तर एक मोठी लिस्ट आहे, कारण PhD म्हणजे एज्युकेशन बद्दल जर आपण सांगायला गेलो तर एज्युकेशनमध्ये PhD ही जी हायेस्ट डिग्री आहे तिथपर्यंत मी स्वतः प्रूव्ह केलेले किंवा ते अचीव्ह केलेलं आहे, तो एक भाग झाला. बट ऑन द अदर हँड हॉबीज इतक्या प्रचंड आहेत की म्हणजे यू नेम द हॉबी अँड आय हॅव इट असा प्रकार आहे माझा थोडासा. वाचन लेखन हे तर ही एक हॉबी नाही, ती तर श्वासच म्हणायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मी 2015 सालापासून शास्त्रीय संगीत शिकत आहे. याचा पूर्वी मी अटेम्प्ट केला होता इंजिनिअरिंग झाल्यानंतर, तर शास्त्रीय संगीत शिकत आहे. आणि आता एक असं असतं ना की अगोदर तुम्ही थोडी धरसोड करता, पण आता कसं आपण मुलांच्या समोर आदर्श ठेवायचा म्हटल्यानंतर कुठलीही गोष्ट पूर्णत्वास नेणं हे आपल्यासाठी एक कर्तव्य होऊन जातं. मी जर धरसोड केली तर माझी मुलं माझ्याकडून काय शिकतील, तर तो एक विचार होता. आणि प्लस माझ्या घरात गाणं नाहीये किंवा अशी कला नाहीये, माझ्याकडे वारसा नाहीये त्या गोष्टीचा, पण माझी खूप इच्छा होती की माझ्यापासून तरी ॲटलिस्ट मुलांपर्यंत तो वारसा पोहोचला पाहिजे. त्याच्यासाठी मुलाला गाण्याची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी मी त्याला मांडीवर घेऊन बसायचे आणि गाणं शिकायचे. पण माझे जे गुरु होते कोरे सर म्हणून, तर त्यांचं एकूण लिखाण गाणं हे इतकं छान होतं की मी त्याच्यामुळे प्रॉपर पद्धतीने हे शिकायचं असंच ठरवलं. त्याच्यामुळे मी मध्यमा पूर्णपर्यंत त्यांच्याकडे शिकले. आता माझ्या ज्या गुरु आहेत त्या समीक्षा मॅडम आहेत, समीक्षा हरवंदे मॅडम आहेत. आता मी विशारद प्रथमला आहे. याच्या व्यतिरिक्त मला पेंटिंग करायला आवडतं. मधल्या काळात मी ज्यावेळेस करिअरमध्ये गॅप घेतला होता त्यावेळेस मी पेंटिंग शिकले. त्याच्या व्यतिरिक्त आता मला नुकतंच एक वर्षभरापूर्वी जो छंद म्हणजे जो अगोदरचा छंद होता जो परत एकदा मला भेटायला आला असं म्हणेन मी, पोहण्याचा छंद, स्विमिंग. मी 11वी-12वी मध्ये असल्यापासून चांगल्या पद्धतीने स्विमिंग करायचे. मुलांसाठी क्लास शोधायला गेले होते. मला असं वाटलं अरे हे निळं पाणी आपल्यालाच बोलवते. मुलं राहिली बाजूला आणि माझं स्विमिंग सुरू झालं आणि मी आत्ता गेली वर्षभर स्विमिंग करते. जलतरणपटू वगैरे या कॅटेगरीतच मी बसत नाही, मला माहिती आहे, पण तरी सुद्धा कुठेतरी सोडायचं नाही, चिकाटीने लावून धरायची एवढी वृत्ती असेल माझ्या ठाई कदाचित, म्हणून मी आता 1 किलोमीटरपर्यंत स्विमिंग करू शकते. तर मग याला छंदच म्हणायला पाहिजे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला क्लासिकल डान्सची आवड होती, तर क्लासिकल डान्समध्ये मी जवळपास 4 परीक्षा दिलेल्या आहेत. तर हे माझे काही छंद होते.
आपण पाहिलंय शिक्षणाच्या जोडीला मॅडमांनी वेगवेगळे छंद त्यांचे जोपासले आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मॅडमांनी हात टाकला तिथे त्यांनी यश मिळवलेलंच आहे. आपण अशा बऱ्याच गोष्टी बघत आहोत की शिक्षण तर घेतच आहोत, पण मॅडमांनी नाटक लिहिलंय, पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांचे जे काही छंद आहे ते जोपासले आणि हे सर्व करत असताना त्यांनी फॅमिलीला सोबत धरून केलेलं आहे. कुठलीही गोष्ट त्यांनी फॅमिलीला सोडून करिअरच्या मागे न धावता त्या आज इथपर्यंत पोहोचले आहे. आणि मॅडमांना नुकतीच PhD ची डिग्री भेटली हे त्यांनी सांगितलंय, त्यासाठी त्यांना खूप खूप अभिनंदन. थँक्यू. मधला राहिला. डॉक्टर हर्षदा मॅडम, तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहे हे आम्हाला थोडं सांगू शकणार का? येस. आता फ्युचर प्लॅन्स करताना पुन्हा एकदा 3 गोष्टींमध्ये वर्गीकरण करावं लागेल. एक तर माझं पर्सनल करिअर, त्याच्यानंतर माझ्या हॉबीजमधलं करिअर आणि तिसरं म्हणजे माझा संसार. तर पहिल्यांदा मी करिअरबद्दल बोलते की नुकतीच PhD झालेली आहे. तर PhD इज नॉट अन अचिव्हमेंट ॲट आवर प्लेस, इट इज जस्ट अ बिगिनिंग कशी, तर PhDच्या पुढचा प्रवास असतो तो पोस्ट डॉक्टरेटचा असतो. त्याच्यानंतर तुम्ही गाईड म्हणून इस्टॅब्लिश व्हायचं असतं, रिसर्च पेपर लिहायचे असतात. आत्ता माझी पोस्ट जी आहे ती असिस्टंट प्रोफेसर. त्याच्या पुढे जर मला जायचं असेल तर अनेकोत्तम रिसर्च पेपर मला लिहायला पाहिजेत, रिसर्च प्रोजेक्ट्स केले पाहिजे. तर मी त्याही क्षेत्रात विचार करते की इथेही माझं उत्तमच व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जर मी माझ्या पर्सनल हॉबीजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी सध्या विशारद प्रथमला आहे. तर मला आता विशारद कंप्लीट करण्याचा ध्यास लागलेला आहे. माझ्या आईचंही ते स्वप्न आहे. त्याच्यासाठी अर्थात रियाज महत्त्वाचा आहे. एवढ्या दिवसामध्ये माझा रेग्युलर झालेला नाही आहे, पण मी तो नक्कीच पूर्ण करीन आणि ते कंप्लीट करीन. माझ्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत, माझं एक फार आवडतं वाक्य जे मी आजकाल सगळीकडे बोलते, ते म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन. ज्यावेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टी आवडत असतात त्यावेळेस म्हणतात एक ना धड भारावर चिंध्या म्हणतात आपल्याकडे. नाव आय कॅन से I would not be, I am jack of all trades, master of none, but now I am a doctorate of one. सो म्हणजे ठीक आहे, म्हणजे 50 गोष्टींची जोपासना केली पण एक गोष्ट तरी मी पूर्ण केली, ती पूर्ण करून दाखवली. आता मला ज्या राहिलेल्या 49 गोष्टी आहेत त्या मला सगळ्या कंप्लीट करायच्या आहेत आणि तेच माझ्या आयुष्याचे फ्युचर प्लॅन्स असतील. आणि जर मुलांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर PhDच्या कालावधीत माझं थोडंफार दुर्लक्ष झालं असेल मुलांकडे, पण नाही, आता म्हणजे मला ते करायचं नाहीये. आणि मला माझ्या मुलांना सुद्धा ऑलराऊंडरच बनवायचं आहे, की कारण पुढे येणारं जे भविष्य किंवा मी आत्ताची पिढी बघते, जेव्हा इंटरनेटमध्ये इतके म्हणजे तुमच्या माझ्यासारखे सुद्धा आपण थोडा वेळ रिकामा मिळाला की नुसतं मोबाईल घेऊन बसतो आणि सतत काहीतरी आपण बघत बसतो. त्याच्यामध्ये विचारक शक्ती आपली पूर्णतः नाहीशी झालेली आहे. माझा मुलगा चांगला तबला वाजवतो, तो पहिल्या परीक्षेला आहे. तर माझी अशी इच्छा आहे की त्याला पण तबला, संगीत या क्षेत्राची तितक्याच चांगल्या पद्धतीनं आवड लावावी. अकॅडमिक्समध्ये पण त्यांनी चांगलं करावं. आणि हे अर्थात म्हणजे काय, मुलांवरती आपण विसंबून राहू शकत नाही की तुम्ही करा म्हणून. इथे माझं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट योगदान राहील की मी हे सगळं करीन. डॉक्टर हर्षदा मॅडमांनी त्यांचे फ्युचर प्लॅन्स जे सांगितले ते खूप युनिक पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहे. त्यांनी त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांचे स्वप्न सुद्धा त्याच्यामध्ये जोडलेले आहे. तुम्ही बघू शकतात आणि तुम्ही ऐकलेले आहे की ऐकून आणि पाहून जर तुम्ही या इंटरव्ह्यूमधून इन्स्पायर झाले तर या चॅनलचं नूतन टॉक शो इन्स्पायरिंग वुमन हा सार्थक ठरेल असं मी समजते. आणि आज मी डॉक्टर हर्षदा यांना पुन्हा एकदा धन्यवाद म्हणते की त्यांनी वेळात वेळ काढून इथे इंटरव्ह्यूला आले. थँक्यू सो मच. थँक्यू. डॉक्टर हर्षदा मॅडम, तुम्ही शिक्षण आणि तुमच्या हॉबीज आणि संसार यांना कसं तुम्ही बॅलन्स करता याबद्दल थोडं आम्हाला सांगू शकणार का? बॅलन्स तसा थोडासा म्हणजे प्रत्येक आईची एक कसरतच असते, ही प्रत्येक स्त्रीसाठी ही एक कसरत असते. माझं पूर्ण करिअर मी 2 विभागात मांडेन. एक म्हणजे प्री मदरहूड आणि दुसरं म्हणजे पोस्ट मदरहूड. प्री मदरहूड मी जवळपास 4 वर्ष नोकरीवर होते. मध्ये मुलांना मी पूर्ण 3 वर्षाचा वेळ दिला. नंतर फेलोशिपमध्ये नोकरी करता येत नाही तुम्हाला म्हणून एक 6 वर्ष, म्हणजे जवळपास 6-1 वर्षाचा माझा गॅप आहे पूर्ण याच्यामध्ये. आणि नंतर मला ज्या काही संधी मिळाल्या म्हणजे 2020 नंतर पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, GH रायसोनी कॉलेज, MIT ADT युनिव्हर्सिटी आणि चौथं म्हणजे जे आता IMCC कॉलेज आहे, सगळीकडे माझे उत्तम पद्धतीनं इंटरव्ह्यू झाले आणि मला सगळ्या चांगल्या संधी मिळालेल्या आहेत. याचा समतोल मी म्हणेन
की जे आपल्याला हवं असतं ते दुसरं कुणी आपल्याला आणून देणार नाही, किंवा आपल्या आयुष्यातले हर्डल्स जे आहेत ते दुसरे कुणी आपल्यासाठी असे बाजूला करणार नाही, सरकवणार नाहीये. मदत कुटुंबाची नक्कीच होते. माझ्या मिस्टरांचा सपोर्ट खूप आहे, आई वडील सासू सासरे सगळ्यांचा सपोर्ट आहे मला. पण शेवटी जर मी माझ्यासाठी उठून उभे राहिले नाही तर कोणी दुसरं येऊन मला मदत करणार नाहीये. अजय अतुलांचं एक गाणं आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की सोबती रे तू तुझाच अन तुझी तुलाच साथ, शोधुनी तुझी तू वाट चालय एकला, होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर, प्रात संपता पहाट होई रे पुन्हा. मला माहिती आहे की म्हणजे इतर बायकांसारखी, इतर महिलांसारखी मी या वयाच्या या टप्प्याला कदाचित तेवढी सक्सेसफुल नसेल, पण मी माझ्या संसारासाठी तितकाच वेळ दिलेला आहे, मुलांसाठी तितकाच वेळ दिलेला आहे. आणि आता परत एकदा मोठा गॅप झाल्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा मी परत त्या क्षेत्रामध्ये गेले तर मला कुठेही वाटत नाही की माझा कुठे गॅप झाला होता का काय. आणि मला एक क्षणभर सुद्धा असं वाटत नाही की अरे बापरे मी मुलांना वेळ दिला नाहीये का. माझी मुलं उत्तम पद्धतीनं स्पोर्ट्स खेळतात, ऑलिम्पियाड्समध्ये सगळे मेडल्स त्यांच्याकडे आहेत. माझा मोठा मुलगा जो आहे तो त्याच्या स्कूलमधला टॉपर आहे. जरी ते 3rd स्टँडर्ड 2nd स्टँडर्ड 1st स्टँडर्ड एवढे कमी वयाचे असले तरी बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. आणि आईने जर आता नीट लक्ष दिलं नाही तर अर्थात म्हणजे काय की खूप सारा पैसा कमवला, खूप शिक्षण झालं आणि मुलं जर वाया गेली तर मी नंतर कोणाकडे बघू ना. त्यामुळे मला जो वेळ जेव्हा त्यांना द्यायचा होता तेव्हा मी तो दिला. आणि अर्थात बाईपणाची एक व्याख्या असते की श्वासही देते, ध्यासही देते, जगण्याचा विश्वासही देते, तरीही म्हणते जग व्यवहारी आई कुठे काय करते. तर असं माझ्या मुलांनी उद्या येऊन म्हणू नये म्हणून मी परत एकदा नोकरी सुरू केली आणि मी अतिशय चांगल्या पद्धतीनं नोकरी करते. मला अतिशय जास्त समाधान आहे की नवीन पिढी माझ्या हातात आहे, ती माझ्याकडे आदर्श म्हणून पाहते. त्यांना घडवण्याची संधी माझ्या शिक्षण क्षेत्रामुळे मला मिळते. थँक्यू. आज आपण एक आदर्श म्हणून डॉक्टर हर्षदा यांच्याकडे बघू शकतात की फक्त आणि फक्त करिअरच्या मागे आज लोक पळत आहे, पण एक आई म्हणून, एक संसारामध्ये बांधली गेलेली एक बाई म्हणून ती प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे. फक्त शिक्षणात नाही, कलांमध्ये नाही, तर सगळ्या गोष्टीमध्ये संसारात सुद्धा उत्तम आहे. आणि आपल्या या शोचं नावच आहे इन्स्पायरिंग वुमन. आपण अशाच लोकांचे इंटरव्ह्यू इथे घेतो आणि अशाच लोकांना प्लॅटफॉर्म देतो जे ज्यांचा संसाराचा गाडा ओढत आपल्या हॉबीज आणि आपले जे आवड आहे किंवा आपण जे करिअरमध्ये पुढे जायचंय तर हे सर्व करता करता संसार धरून करतात असे लोक आपल्या शोमध्ये येतात. आणि आज आपल्यासमोर सगळ्यात उत्तम उदाहरण आणि मला सांगायला आवडेल अशा डॉक्टर हर्षदा आपण यांना भेटलो आहोत की त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संसाराला पुढे घेऊन यशस्वी झालेले आहेत, म्हणजे आपण या इंटरव्ह्यूमध्ये बघितलं आहे. डॉक्टर हर्षदा, तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नूतन होम अँड किचन हबमध्ये येऊन कसं वाटलं? तुमचा अनुभव आम्हाला शेअर करणार का? तर आपल्याकडे एक नेहमी सांगितलं जातं बघा की महिला शिकू शकत नाहीत कारण त्या चूल आणि मूल याच्यामध्ये अडकलेल्या असतात. मी तर म्हणेल जर बाई या 2 गोष्टींमध्ये अडकलीच नाही तर ती कुटुंब व्यवस्था तरी कशी टिकेल. आणि बाई चंद्रावरती गेली तरी तिला भाकरी आलीच पाहिजे, ही एक खूप आपल्याकडे आग्रहाचं स्टेटमेंट असतं. आणि हे मी एक गृहिणी म्हणून सुद्धा विचार करते त्यावेळेस सुद्धा मला हे पटतं आणि हे आपल्या प्रत्येकालाच पटतच असणार आहे. तर तुमच्या चॅनलमधून मला प्रेरणा अशी मिळते की तुम्ही शिक्षण क्षेत्रातल्या आणि या सगळ्या गोष्टींमधले तुम्ही महिलांना उपस्थित करता, इथे बोलवता, पण त्याचबरोबर तुम्ही एखाद्या महिलेची दिनचर्या, तिच्या रोजच्या गरजा, आवडीनिवडी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समावेशक पद्धतीने तुमच्या व्हिडिओजमध्ये उतरवलेल्या आहेत. म्हणजे मग त्या पूजा वगैरे त्याच्याबद्दलच्या माहिती देणं असू देत किंवा तिचे एखाद्या महिलेचे ॲस्पिरेशन्स काय असतील, तिच्या पाठीमागची प्रेरणास्थान काय असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चॅनलमध्ये. आणि त्याच्यामुळे म्हणजे इंटरनेट हा इतका मोठा मायाजाल आहे, पण तरी जर मी सिलेक्टिव्ह व्हिडिओ जर बघत असेल तर मी नक्कीच नूतन चॅनलचं नाव पहिल्या स्थानावरती टाकेन. थँक्यू हर्षदा मॅडम, तुम्ही नूतन होम अँड किचन हबला तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.